नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रशांत निकम आणि मित्रांनो, विषय तर तुम्हाला कळलाच असेल की आपला जो बकासूर आहे, दशम हिंद केसरी, ज्यानं संपूर्ण महाराष्ट्रात नाही, देशात नाही, बाहेरच्या देशात सुद्धा नाव केलं, अशा आपल्या बकासूरचं एक प्रेमळ असं त्याच्यासारखं देखणं रूप असणारा एक छोटा बकासूर जरी म्हटलं तरी चालेल, असं आपलं त्रिशूळ आज आपल्यात नाहीये. म्हणजे आज थोडक्यात बैलगाडा क्षेत्रातील देवाच्याच मुलाला देवाज्ञा झाली. अत्यंत खूप वाईट वाटतं मित्रांनो, कारण आज ना उद्या बापले की दोघंही पळणार होते आणि दाखवून दिलं असतं त्यांनी महाराष्ट्राला नाही देशाला की आम्ही काय आहोत. परंतु आज बैलगाडा क्षेत्रावरती खरोखर एक दुःखाची कळा पसरलेली आहे. खऱ्या अर्थाने आपला बक्कासूरचा जो त्रिशूळ आहे तो आपल्याला सोडून गेला. बघा, त्यांचं एक निरागस प्रेमाची आपल्याकडे क्लिप आहे, आपण पाहूया. बघा किती निरागस वृत्तीने आणि निस्वार्थी प्रेमाने खेळतायत बक्या आणि आपला त्रिशूळ. परमेश्वरा, तुला कसं रे देखवलं नाही. बघा आपला बक्या आणि त्रिशूळ, किती निरागस प्रेम आहे त्यांचं आणि किती निरागस त्याने खेळताय. आणि आज आपल्या बक्याला एकटा सोडून गेला त्रिशूळ. असं निरागस बापलेकांचं जे प्रेम होतं, निस्वार्थी प्रेम होतं मित्रांनो, मनुष्यापेक्षा जास्त भावना त्या प्राण्यांमध्ये असतात. तुम्ही किती पहा, समजा एखाद्या गोठ्यामध्ये 50 शेळ्या असू द्या, पण त्यांची त्यांची ती पिल्लं बरोबर ओळखतात, भले त्यांना नावं नसू द्या, खुणा नसू द्या. म्हणजे एवढेच सेन्सिटिव्ह असतात ते. आणि कदाचित त्याच्यामुळेच बक्या त्या दिवशी बिनजोड सुद्धा हरला असेल, कारण एक सिक्स सेन्स त्यांच्यामध्ये खूप मोठा डेव्हलप झालेला असतो. आणि खऱ्या अर्थाने एक आपला कोहिनूर हिरा, जो उद्या बैलगाडा क्षेत्रामध्ये बक्याची जागा चालवणार होता, असा एक कोहिनूर हिरा म्हणजे बकासूरचा बाळ आपल्याला आपल्यातून सोडून गेलं. खूप मोठी दुःखाची गोष्ट आहे मित्रांनो, कारण बक्यासारखा दुसरा कोणी होणे नाही. आणि त्याची झलक त्या त्रिशूळ मध्ये होती. आज जर तो त्रिशूळ आपल्यामध्ये असता तर तो नक्कीच उद्याचा एक महाराष्ट्राचं नव्हे, देशाचं नव्हे, बाहेरच्या देशात त्याने नाव केलं असतं. तर मित्रांनो, अशा आहे आपल्या त्रिशूळ बाळाला सर्व युट्यूबर्स, शर्यत प्रेमी, बैलगाडा मालक यांच्यातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली. आणि पुन्हा एकदा बक्याच्या पोटी त्यांनी जन्म घ्यावा अशी परमेश्वर चरणी मी प्रार्थना करतो. आणि आज खरोखर बक्या पोरका झालेला आहे मित्रांनो. चला, एवढं बोलून विषय संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बैलगाडा.